झालं करेक्ट झालं सर एक हा जाऊ दे आज शरद पवारांच्या भेटीला तुम्ही आलेला आहात, संकेत काय समजायचं? भेट अगोदरच ठरली होती आणि मला असं वाटतं का आम्ही ज्या मुद्द्या संदर्भातली लढाई आहे किंवा काल जो मोर्चा आम्ही काढलेला आहे त्या संदर्भातला आम्ही जसं सरकारला निवेदन दिलं तसं पवार साहेबांबाबतही त्या मुद्द्यावरच चर्चा करतो आहे, कारण मुद्दे महत्त्वाचे आणि मुद्द्या संदर्भातच राजकारण झालं पाहिजे. जसं जाती धर्मावर राजकारण होतं तसं शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि जे काही अडचणीत असणारे लोक आहेत त्याच्यावर राजकारण झालं पाहिजे, त्या मुद्द्यावर झालं पाहिजे आणि ते मुद्दे घेऊनच चर्चेला आले पाहिजे, त्याच्यावर तो प्रश्न निकाल लागला पाहिजे. हा सगळा संदर्भ मी कोणावरच आरोप केलेला नाही, एकावरही आरोप केलेला नाही आहे. 1 सप्टेंबर पर्यंत आम्ही युतीला सरकारला वेळ दिलेला आहे. तेपर्यंत या सगळ्या संदर्भात इतरही पक्षाशी या मुद्द्यासंदर्भात सहमत होतं का, त्याच्यावर चर्चा कशी करता येईल किंवा हे मुद्दे अजेंड्यावर कशा प्रकारे येईल, चर्चेला कशी येईल, यासाठी हा प्रयत्न. विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू शरद पवारांसोबत दिसतील का, मविया सोबत दिसतील का? नाही, अजून तर तसं काही दिसणार नाही. 1 सप्टेंबर ही आमची तारीख दिलेली आहे सरकारला. आम्ही 1 सप्टेंबर पर्यंत हा वेळ दिला, त्यानुसार तुम्ही खुश आहात का? नाही, मी धाडाव सांगतो, माझ्या नाराजीवर नाही. शेतकऱ्याचे, मजुराचे प्रश्न महत्वाचे आहे. आमची नाराजी काय तुम्ही सांगतोय, बच्चू कडू स्वतःसाठी कधीच नाराज नसतं, नसणारही नाही कधीच. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव ज्यांनी अफाट प्रेम आमच्यावर केलं त्यांच्या नाराजीचा सूर आम्ही सरकारसमोर नेहमी ठेवत असतो आणि तोच आमचा खरं तर विषय आहे. त्या विषयाशिवाय दुसरा विषय आमचा होऊ शकत नाही. 1 तारखेपर्यंत कशासाठी वेळ दिला, काय तुमचा वेळ? आता एवढ्या मोठ्या मागण्या आहेत तर त्याच्यात बैठक, चर्चा, काय होतंय, कशा पद्धतीनं सरकार समोर येतं, दिला पाहिजे ना वेळ. 1 महिना तरी दिला पाहिजे. मागणी आहे का त्या मुद्द्यावरच चर्चा करू. कुठल्या? हे शेतकरी, मजुरांचे मुद्दे आहे. काल जे प्रश्न आम्ही ठेवले कर्जमाफीच्या संदर्भात असेल किंवा दिव्यांगांच्या घरकुलाच्या संदर्भात असेल, मला वाटते सध्या आम्ही फक्त शेतकरी आणि शेतमजूर या प्रश्नावरच बोलतोय. भाऊ, राज्यामध्ये अनेक अपंग सर्टिफिकेट घेऊन जे अधिकारी झाले त्यांच्या संदर्भात तुमची त्यांना जास्तीत जास्त आम्ही 15 दिवसात दूध का दूध, पाणी का पाणी करू. भाऊ, अजून एक महत्वाचा प्रश्न आहे. तुमच्यासोबत महायुतीमध्ये असणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या सगळ्या वैतागाला कंटाळून तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जाता अशी माहिती होती. नाही, माझ्यावर मला कोणी वैतागू नाही शकत. आम्हाला हे कोणी वैतागू करणं, आम्हाला वैताग करू शकतो तो त्या लेवलचा आहे. तो काही विषय इथला महत्वाचा नाही आहे. मला असं वाटतं का हा राज्याचा प्रश्न आणि शेतकरी, शेतमजुरांचा प्रश्न आहे. राज्याच्या प्रश्नाला घेऊन महाविकास आघाडीकडे जात नाही, लक्षात घ्या. फक्त भेट घेत आहो. कशा पद्धतीनं कसं आहे राजकारणामध्ये ह्या गोष्टी करा, ह्या प्रश्नाला कशा पद्धतीनं चर्चेत आणता येईल. आखरी प्रश्न मी चर्चेत येण्याची गरज नाही, आमचे मुद्दे चर्चेला येणं महत्वाचे. आजच्या या बैठकीत जर शरद पवारांनी तुम्हाला ऑफर दिली तर तुम्ही त्याच्यावर विचार कराल का? बिलकुल नाही. 1 सप्टेंबर पर्यंत आम्ही काही करणार नाही. वेळ देणार आहे सरकारला. त्या संदर्भात, मुद्द्याच्या संदर्भात आघाडीचं काय मत आहे, पवार साहेबांचं काय मत आहे ते जाणून घेऊ. सत्ताधारी नापास ठरले. तुमचे सगळे प्रश्न पुढे न्यायला, सोडवायला सत्ताधारी नापास ठरले असं नाही ना, अजून कुठं. आता तर आम्ही निवेदन दिलं ना. तुमची चर्चा 1 सप्टेंबर नंतर महायुतीसोबत नीट व्यवस्थित झाली नाही तर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जाणार का? मुद्द्यासाठी काही करू. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगासाठी काही करू, काही करू, काही करू. शरद पवार आश्वासक वाटतात. वेळ पडली तर तुम्ही महाविकास आघाडी सुद्धा सोबत जाताल? नाही, ते मी 1 सप्टेंबर नंतर सांग. तर बच्चू कडू तर मोदी बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेण्याआधी बच्चू कडू माध्यमांशी बोलत होते. आता सध्या शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रश्न शरद पवार यांच्या समोर घेऊन चाललोय. मात्र राजकीय भूमिका काय घेणार हे 1 सप्टेंबर नंतरच स्पष्ट करेन असं बच्चू कडूंनी सांगितलं.